नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण कालची जी कटिंग टाकलेली होती, पेपर कटिंग आणि अस्तर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग, जे 42 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची आपण कटिंग केलेली होती. तर जो तो ब्लाऊज आपण पेपर कटिंग करून आणि अस्तर कटिंग करून आणि ब्लाऊज कटिंग करून जो आपण कट केला होता, तो ब्लाऊज जो आपण आज म्हणजे शिवणार आहे. तर आपल्याला कशा पद्धतीत शिवायचा आहे आणि कटोरीला म्हणजे सॉरी, जी पप आहे प्रिन्सेसचा, तो आपला कसा आला पाहिजे आणि फिनिशिंग कशी आली पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे. तर हे बघा, तुम्ही पाहू शकता, हा जो आहे आपल्या प्रिन्सेसचा जो पप आहे तो आपण म्हणजे कटोरी जी आहे प्रिन्सेसची ती आपण जोडून घेतलेली आहे आणि हा जो आहे तो आपल्या प्रिन्सेसचा पप आहे. आता त्या पपला आपल्याला वरून जे आहे एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. म्हणजे दाबटीप दिल्यानंतर जी ब्लाऊजला जी फिनिशिंग आहे ती एकदम छान येते. तर पाहू शकता तुम्ही, हा जो आहे आपला संपूर्ण पप आहे तो तयार झालेला आहे. दुसरा पार्ट ह्याचा म्हणजे प्रिन्सेसचा जो दुसरा पार्ट आहे तोही आपल्याला हे बघा ह्याच पद्धतीने जॉईंट करायचा आहे. तर ह्याला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आणि ह्याला सुद्धा पाहू शकता तुम्ही, जो पफ आहे तो एकदम छान आलेला आहे. म्हणजे घातल्यानंतर त्या ब्लाऊजला जे आहे ती फिनिशिंग एकदम अशी म्हणजे ब्लाऊज जो पुढून आहे तो पूर्ण कटोरीचा जो शेप आहे तो येणार आहे, असा चपटा वगैरे येणार नाही. तर दोन्ही जे पार्ट आहे ते आपल्या प्रिन्सेसचे ते आपले जोडून झालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हुक लूक पट्टी ती आपल्याला कशी लावायची, ही जी आहे आपली हुक पट्टी आहे. हुक पट्टी आपण बघा या पद्धतीने लावून वरून दाब टीप द्यायची आहे आणि मग आपल्याला फोल्ड करून आतमध्ये घेऊन एक सरळ टीप मारून घ्यायची. तर अशा पद्धतीने ही झाली आपली हुक पट्टी. आता आयपट्टी. आयपट्टी आपल्याला कशी करायची ती पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. हे बघा, पाहू शकता पफ जो आहे याला एकदम छान आलेला आहे. आपल्याला आयसाठी काय करायचं आहे, जो कपडा आहे तो आपण डबल फोल्ड करून घेणार आहे, म्हणजे आय जे आहे ते आपले लवकर खराब होणार नाही. तर अशा पद्धतीने ही जी आहे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि इथं जे वरती आहे तो आपण फोल्ड करून घेऊन टीप मारून घेणार आहे. याला सुद्धा त्याच पद्धतीने दाब टीप द्यायची आहे आणि मग आपल्याला अर्धा इंच जो कपडा आहे तो आपला थोडासा बाहेर आला पाहिजे. बाहेर काढून आणि मग आपल्याला आय करायचे आहेत. तर हे बघा, पाहू शकता तुम्ही, सरळ टीप मारून घेतली मी. आय करून घ्यायची, आय पण लगेचच करून घ्यायचे आहेत. संपूर्ण जे आय आहे, हे बघा, हे जे आय आहे ते मी अर्धा इंच जे आयची पट्टी बाहेर काढून आणि आपण सरळ टीप मारून घेतली आणि आपण आता आय करून घेतोय. तर आय करायची पद्धत जी आहे तर कोणी 6 करतं, कोणी 5 करतं, उंचीप्रमाणे असतं ते. तर ह्याची पण उंची भरपूर आहे, पण तरी पण ह्याच्यामध्ये जे आहे 5च आय आपले झालेले आहेत. तर अशा पद्धतीने हे जे आहे पुढचा जो भाग आहे तो आपला, आता जो आहे आपला जो पुढचा भाग आहे तो संपूर्ण तयार झालेला आहे. तर हे बघा, पाहू शकता, ह्याला जे पफ आहे तो एकदम छान आलेला आहे. आता आपण जे दोन्ही पार्ट आहेत ते आपले तयार झालेले आहेत. आता आपण हा जो आपला भाग आहे तो साईडला ठेवून देऊ. आता आपल्याला बॅक साईड म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे तो तयार करायचा आहे. तर सिंपल आहे हा ब्लाऊज, गोलगळा आहे, डेली यूजसाठी आहे हा ब्लाऊज. तर उंची जी आहे आपल्या ब्लाऊजची गळ्याची ती आहे 3.5. मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे. संपूर्ण उंची 4 आणि रुंदी जी आहे ती आपल्याला 2.5च घ्यायची आहे. वरून सुद्धा आपण 2.5 इंचाची शोल्डर आणि अर्धा इंच मार्जिनसाठी अशा पद्धतीने हे माप घेतलेलं आहे. सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि तुम्हाला जो पण गळा घ्यायचा आहे तो तुमच्या पद्धतीने, पण आपल्याला गोलच गळा घ्यायचा आहे. कस्टमरचा ब्लाऊज आहे हा, तर आपण गोल गळा सांगितलेला आहे, तर आपण गोल गळा घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ही जी आहे गळ्याची आकृती ही काढून झालेली आहे आणि ही पद्धतसुद्धा खूपच सोपी आहे. तर तुम्हाला कमरपट्टीही लावायची गरज नाही, गोटही करायचं गरज नाही. तर अशा पद्धतीने म्हणजे फिनिशिंगही छान येते आणि ब्लाऊज जो आहे तो कमी वेळेमध्ये पटकन जो आहे तो आपला ब्लाऊज आहे तो शिवून होतो.
तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे मी कपड्यावर ब्लाऊज पिसावर अस्तर जे आहे व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. आणि मग आपल्याला कडेकडेने आपण जी आकृती काढलेली आहे त्या संपूर्ण आकृतीच्या कडेकडेने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने हा जो आहे आपला गोलगळा झालेला आहे. आपण लगेचच कमरपट्टीला सुद्धा एक सरळ टीप मारून घेणार आहोत, म्हणजे आपला कमरपट्टीचाही ताण वाचलेला आहे. ही सुद्धा आपण एक सरळ टीप मारून घेणार आहोत, पाहू शकता तुम्ही. तर खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बॅक साईडचा पार्ट जर तयार केला तर तुमचा ब्लाऊज जो आहे बॅक साईडचा तो खूप झटपट तयार होईल. आणि अर्धा इंचावर अंतर ठेवून मी जो आहे तो गळ्याची कटिंग करून घेणार आहे. आणि आपल्या गळ्याला गोल आकार असल्यामुळे जे छोटे छोटे कट आहेत ते मी थोडेसे लावून घेतलेले आहेत. आणि जो ब्लाऊज आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला वरून संपूर्ण गळ्याला आणि कमरेला कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आणि मग बघा तुमचा जो बॅक साईडचा जो गळा पार्ट आहे त्याला फिनिशिंग ही खूप छान येते. आणि ब्लाऊजही बॅक साईडचा जो पार्ट आहे तोही आपला झटपट तयार होतो. हा झाला आपला बॅक साईड जो पार्ट आहे तो संपूर्ण तयार झालेला आहे. म्हणजे अजून आपल्याला पाठीमागचे टक्स वगैरे टाकायचे आहेत, पण एवढंच जर समजा आपल्याला कमरपट्टी असती किंवा गोट असता तर आपला जो पार्ट आहे बॅक साईडचा अजूनही तयार नसता झाला. आणि जो आपला ब्लाऊज आहे तो झटपट होणार आहे, तो अजून जास्त वेळ लागला असता. तर झटपट ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही ही जी ट्रिक्स आहे ती फॉलो करा, म्हणजे तुमचा ब्लाऊज आहे तो झटपट होईल. तर हे बघा संपूर्ण कडेकडेने मी जे आहे संपूर्ण टिपा मारून घेणार आहे. आणि जे पण एक्स्ट्राचा कपडा आहे तो कपडा कटिंग करून टाकायचा आहे. अशा पद्धतीने हा जो कपडा आहे कडेकडेचा संपूर्ण स्टिच करून आणि आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे. हा झाला आपला ब्लाऊजचा जो कडेकडेचं कापड जे आहे ते आपण कटिंग करून टाकलं. आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊज आहे तो फोल्ड करून घ्यायचा. आणि जी आपल्याला बॅक साईडचा जो टक्स पॉईंट आहे तो घ्यायचा आहे, तो 4.5 आडवा आहे. आणि हुबा पण आपल्याला 4.5च घ्यायचा आहे. दोन्ही साईडनी सेमच टक्स मारून म्हणजे आखणी करून घ्यायची. 4.5 उभी आणि 4.5 आडवी. आणि अर्धा इंचापासून आपल्याला जो आपला टक्स आहे तो तिरका मारून घ्यायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही मी बरोबर अर्धा इंचावर जो आहे आपला बॅक साईडचा टक्स आहे तो मारून घेतलेला आहे. बॅक साईडचा पार्टही आपला तयार झालेला आहे. तर आता आपण फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही तयार करून घेतलेले आहे. तर मी आता फ्रंट साईड जी आहे ती घेणार आहे. शोल्डर जे आहे आपल्याला लगेच जॉईंट करून घ्यायचे आहे. तर हे बघा तुम्ही पाहू शकता दोन्ही जे आहेत ते बॅक साईड आणि फ्रंट साईडची सेम सेम आलेली आहे. आणि शोल्डरही आपण लगेचच जॉईंट करून घेतलेला आहे. शोल्डरला आपल्याला एक म्हणजे टिपा ज्या आहेत त्या थोड्याशा तिरक्या मारायच्या आहेत. तर तिरक्या टिपा मारल्यामुळं काय होतं, जे आपले शोल्डर आहे ते उतरत नाही. आणि जे बॅक साईड आणि फ्रंट साईड हे जे आहे आपले सेमच आहे. आणि थोडंसं शोल्डर जे आहे सेम यावं म्हणून आपल्याला ते शोल्डर थोडे आपण कटिंग करून घेतलेले आहेत. आता जी बाही आहे ती सुद्धा आपण लगेचच अस्तर आहे बाहीला जॉईन करून घेणार आहे. दोन्ही ज्या बाह्या आहेत त्या बाह्यांना आपण अस्तर आहे ते लावून घेतलेलं, म्हणजे सरळ टीप मारून. आणि बाहीला सुद्धा अस्तर जोडण्याची सुद्धा खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही बाहीसुद्धा, नाहीतर काहींची पद्धत कशी असते की बाहीला सुद्धा हात शिलाई, म्हणजे अस्तरचा जरी ब्लाऊज असला त्याला सुद्धा बाहीला सुद्धा हात शिलाई केल्या जाते. पण बाहीला अस्तरचा ब्लाऊज जर असला तर बाहीला अस्तर लावायची काहीच, हात शिलाई काही करायची काहीच गरज नाही आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बाहीला अस्तर जोडून आणि दाब टीप देऊन आणि फोल्ड करून जर टीप मारली तर तुमच्या बाहीला फिनिशिंग खूप छान येते. आणि ब्लाऊज जो आहे तो झटपट आणि पटकन होतो. ते बघा दोन्ही ज्या बाह्या आहेत आपण त्याला दाबटिपा मारून घेतलेल्या आहेत. आता जी बाही आहे ती आपली जॉईंट झालेली आहे.
बाहीचा जो मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि मग जो आपलं शोल्डर आहे त्या शोल्डरला आपली जी बाही आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. तर आपण जे कालची जी पेपर कटिंग केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता जी बाहीसुद्धा जी आहे ती आपली एकदम परफेक्ट बसलेली आहे. मी बाही कटिंग करताना थोडंसं जे आहे ते एक्स्ट्रा घेतलेलं होतं, अस्तर होतं म्हणून. तर आपली बाही जी आहे ती परफेक्टच आहे. परफेक्ट जे माप आहे ते आपलं बाहीचं मोंढ्यामध्ये परफेक्ट बसून गेलेलं आहे. तर दोन्ही साईडच्या ज्या बाया आहेत आपल्याला त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायच्या आहे. तर तुम्ही पाहू शकता शोल्डर आणि जे आपलं बॅक साईड आणि फ्रंट साईड आहे ते एकदम सेम सेम आलेला आहे. बॅक साईड आणि फ्रंट साईड जर आपला सेम आला तर आपला जो मोंढ्यातला प्रॉब्लेम आहे तो येतच नाही आणि ब्लाऊज जो आहे तो फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसते. फक्त जो मोंढ्यातला जोड आहे तो आपला सेम आला पाहिजे. ह्या गोष्टीचं मात्र तुम्ही ध्यान ठेवा. त्याच्यामुळे जी कटिंग आहे ती ब्लाऊजची ती संपूर्ण कटिंग जी आहे ती एकसारखी पाहिजे. नाहीतर फ्रंट साईड चा जो भाग आहे तो खाली आणि बॅक साईडचा भाग आहे तो मोंढ्यामध्ये तो जर वर झाला तर आपल्या ब्लाऊजला भरपूर काही प्रॉब्लेम येऊ शकतात. ही एक स्ट्रिक आहे ती तुम्ही ध्यानात ठेवा. दोन्ही साईडच्या ज्या बाह्या आहेत त्या आपल्या जॉईंट झालेल्या आहेत. आता आपण डबल टिप जी आहे ती एक्स्ट्रा मारून घेणार आहोत. आपण प्रत्येक पार्टला जी आहे ती डबल टिप जी आहे ती मारलेली आहे. आता जो ब्लाऊज आहे तो आपण लगेचच फिटिंगही करून घेणार आहोत. फिटिंगसुद्धा आपल्याला खूप सोप्या पद्धतीने करायचं आहे आणि झटपट आणि पटकन आपला ब्लाऊज आहे तो फिटिंग होणार आहे. आता आपण जे आहे सरळ दोन्ही साईडने जे आहे आपण टिपा मारून घेतलेल्या आहेत. ते बघा तुम्ही पाहू शकता. बॅक साईड आणि फ्रंट साईड जो आहे तो आपल्या संपूर्ण सेम सेम आलेला आहे. तर आपल्याला बॉक्स फिटिंग करायची आहे. बॉक्स फिटिंग केल्यामुळं काय होतं, जे आपल्या ब्लाऊजला आहे ती फिनिशिंग छान येते आणि ब्लाऊज जो आहे दिसायला ॲक्टिव्ह दिसतो आणि कस्टमरलाही बॉक्स फिटिंग जर आपण घेतली तर ब्लाऊज आवडतोही. त्याच्यामुळं बॉक्स फिटिंग ही प्रत्येक ब्लाऊजची तुम्ही बॉक्स फिटिंगच करत जा. ते बघा ह्यालासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने सरळ टिप जी आहे ती मारून घ्यायची आहे आणि याचं जे आपलं मोंढ्यातला जो जॉईंट आहे तो जॉईंटसुद्धा आपला सेम सेम आला पाहिजे. हे मात्र हे मात्र तुम्ही लक्षात असू द्या. एक्स्ट्रा जो आहे आपलं ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहे. तर आता आपला ब्लाऊज जो आहे तो उलटा करून आणि टिप मारायची आहे सरळ. आणि जे पण तुमचं दंडघेराचं माप आहे, आपला दंडघेर कालचा होता 13 इंच म्हणजे 6.5 इंचाचा आपला दंडघेर आहे. दंडघेराचं माप टाकून लगेचच आपल्या ब्लाऊजचं कमरेचंही माप टाकून कमर जे आहे ते आपलं आहे 35 इंचाचं, 35.5 इंचाचं कमर आहे. सॉरी 35 इंचाचा कमर आहे, 35.5 नाही तर 35 इंचाचा कमर आहे. दोन्ही साईडने आपल्याला सरळ सरळ ज्या आहेत त्या टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि मग तुम्हाला कमरेचा आणि दंडघेराचा माप टाकून घ्यायचा आहे आणि मग तुमची जी ब्लाऊजची जी आहे ती फिटिंग करून घ्यायची आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला ब्लाऊज शिवायचा तो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. संपूर्ण जी ब्लाऊजची जी आहे फिनिशिंगही आपली एकदम छान आलेली आहे. तर तुम्ही दोन्ही साईडचे मी दंडघेराचं जे माप आहे ते टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण दंडघेराचं माप टाकून घेतलं. तुम्ही पाहू शकता हे बघा, हा जो आपला मोंढ्यातला जॉईंट आहे तो सेम सेम आलेला आहे. हा जर जॉईंट जर आपला सारखा आला तर आपल्या ब्लाऊजला मोंढ्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही, मोंढ्यामध्ये ब्लाऊज काचत नाही आणि आपल्या ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा एकदम छान येते. तर दोन्ही साईड ज्या आहेत आपल्या मोंढ्यामध्ये सेम सेम आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने संपूर्ण जो ब्लाऊज आहे तो आपला स्टिच करून झालेला आहे, म्हणजे शिवून झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये
नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.